हा जो आरोपी आहे त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल असताना त्याला भाजपचे माजी आमदार सोडवायचे, त्याला कोणत्याही प्रकारचं भय राहिलं नव्हतं, सर्रास त्याला मदत मिळायची. जर त्यावेळेस त्याला सोडवलं नसतं तर आता या मुलीवरती परिस्थिती आली नसती. आज त्याला फाशी किंवा एन्काउंटर हे होणं हे संशयास्पद आहे. जोपर्यंत त्याला फाशी किंवा एन्काउंटर होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, कल्याणपूर्वीची जनता शांत बसणार नाही. येणाऱ्या काळामध्ये अतिशय उग्र आंदोलन होतील. मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं, मी वेळोवेळी गेल्या 3 ते 4 वर्षापासून पाठपुरावा करतो आहे की या ठिकाणी पोलीस बळ कमी आहे, पोलिसांची संख्याबळ कमी आहे, बीट मार्शल कमी फिरत आहेत. कल्याण पश्चिमेला 3 पोलीस स्टेशन, महात्मा फुले, खडकपाडा, बाजारपेठ या ठिकाणी तेवढेच मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असताना देखील एकच इन्चार्ज आहे. या ठिकाणी पोलीस बळ